वाजवायची 7 छिद्र आहेत. ते आमच्या गुरु पंडित पन्नालाल घोष यांनी 7वं छिद्र शोधलं नाही तरी 6 छिद्र आणि फुंकीचं एक अशी 7 छिद्राची बासरी असते. पण आता ही जी बासरी आहे ती त्याला वाजवायची 11 छिद्र आहे आणि फुंकीचं एक अशी 12 छिद्राची बासरी आहे. केशववेणू ह्याच्यावर 2 सप्तकं वाजतात आणि ह्याच्यावर 4.25 सप्तकं वाजतात. म्हणजे अतितार सप्तकाच्या षड्जापासून मध्यतार मध्यतारपासून खरजे षड्ज आणि निषाद असे जवळजवळ आणि नंतर त्याच्यापुढे सारेगम अतितार म्हणतात अतितार असे ते वाचतात. ते वाजवून दाखवतील होता कसे वाचतात ते. पहिल्यांदा आता मध्य सप्तक हा मध्ये सा एक सप्तक झाला मध्य सप्तक. आता मध्य सप्तक तार सप्तक ते तार सप्तक झालं. आता अतितार सप्तक मध्यम पर्यंत. आता खरजे सप्तक आहे का चार 4.25 सप्तक आपण अजून याच्यावर कीज बसवले आहे तर अजून एखादं 3-4 वाढू शकतात. हे मी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहे, लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दिल्ली अशा 3 वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतलेली आहे. आणि पांडुरंगाची कृपा आहे आणि अर्थात गुरु घराण्याची पण कृपा आहे. तर असे 3 वर्ल्ड रेकॉर्ड असलेली बासरी आहे. तिचं नाव केशव वेणू. ही 1984 साली मी शोधलेली आहे. 1980ला शोधली आणि 84ला हिला नाव केशव वेणू आपल्या इंडियन एक्सप्रेसने माझा इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंडियन एक्सप्रेसमध्ये ते 1984 साली आलेले असते. अशी गेली 84 पासून आजपर्यंत म्हणजे आता किती बघा 16 वर्ष आणि 25 वर्ष 40-45 वर्ष वाचते. आता दुसरं काय वाजलं. आता हा राग केदार वाजवतोय आम्ही.